से तगड़ी टीम को हराया है। और आज का दिन दीवा में भी अच्छा परफॉर्मेंस हुआ और करावे में भी अच्छा परफॉर्मेंस हुआ। टीम कॉम्बिनेशन कैसा हुआ और क्या आज कुछ खास किया जा रहा है टीम के माध्यम से? सगळ्यांनी टीममध्ये चांगला परफॉर्मन्स केला। कोणी डिसाइडेड नव्हतं की आम्ही आरसीसी पेठसोबत खेळतोय, सगळे म्हणजे 100% द्यायचं एवढं ठरवलेलं आम्ही आणि आम्ही जिंकलो। काय वाटतंय पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी आणि खासदार चषक जिंकण्याचे किती चान्सेस आहेत आणि टीम कशा पद्धतीने रेडी आहे? सर आम्ही प्रॅक्टिस तो करतो आणि टीम पण रेडी आहे, सगळे यंग प्लेयर आहेत, बाला आम्हाला सपोर्ट करतो म्हणून आम्ही पुढे पडतो। सँडी गुप्ताची मराठी पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळालीच। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। खासदार चषक 2025 आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच सँडी गुप्ता, संदेश गुप्ता ठरला होता आणि खूप चांगला स्पेल हाताळला। चला कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा केला जाईल बदल आणि याच कराव्या भूमीतील एक बेहतरीन आवाज, कला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी अग्रेसर असलेला आवाज तो सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळतोय आणि या भूमीवर जन्मलेले आमचे भूमिपुत्र राकेश तांडेल सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी। धन्यवाद। यस धन्यवाद विघ्नेशजी मडवी सर। आज आपण पाहता या खासदार चषकाचा या दैदिप्यमान क्रीडा सोहळ्याचा दुसरा दिवस, चौथा लढत आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांची अल्लोड गर्दी, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेक्षक जेव्हा परततात ना खेळा मैदानावर तेव्हा मात्र एक ऊर्जा प्रेरणा मिळते आमच्यासारख्या समालोचकांना, क्रिकेट खेळाडूंना देखील आणि या पंचांना देखील एक वेगळी ऊर्जा मिळते। कारण लाईव्ह टेलिकास्ट जग आहे मित्रांनो। यूट्यूबच्या जगतामध्ये आपण पाहता अनेक प्रेक्षक घरामध्ये आपले लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतात, मात्र जेव्हा मैदानावर प्रेक्षक परततात तेव्हा वेगळी ऊर्जा। आणि करावे गावातील अनेक गावांतील प्रेक्षक वर्ग, सारसोले संघ खेळतोय, या सारसोले नगरीचे सारसोली गावाचे अनेक प्रेक्षक वर्ग समर्थक या मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल। ठीक, त्याच दरम्यान अजून एक सूचना असेल, कारण की नुकतीच आगरीकोळी प्रीमियर लीग संपन्न झाली पण त्याचा बक्षीस वितरण सोहळा पुरा होऊ शकला नाही काही तांत्रिक कारणामुळे। तो बक्षीस वितरण सोहळा उद्याच्या दिवशी ह्याच मंचावर 7 वाजता संध्याकाळी आपल्याला केला जाईल। त्यामुळेच दोन्ही टीम कॅप्टन साई स्वरा बेलापूर असेल आणि सुमित कुमार अँड कंपनी टीम, या दोन्ही टीम विनर झाले। त्यामुळेच या दोन्ही टीमचे सगळे खेळाडूंना विनंती करतो की आपण संध्याकाळी 7 वाजता कराव्याच्या मैदानावर या। त्याचबरोबर अतिश 7292 रायडर्स टीम देखील या द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, या टीमला देखील सन्मानित केले जाईल। उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। आणि उद्याच्या दिवशी 7 वाजता याच मंचावर आगरीकोळी प्रीमियर लीगचा उर्वरित राहिलेला जो बक्षीस वितरण सोहळा आहे तो मात्र पार पडणार आहे। यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतोय की प्लीज या मंचावर आणि या मंचावर सगळ्याच आगरीकोळी खेळाडूंचा सन्मान केला जाईल। ओर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। यस थँक्स अ लॉट विघ्नेश मडवी, चांगली माहिती ज्याची आतुरता आपल्या सर्वांना आहे। AKPL चा बक्षीस समारंभ, पहिला बॉल डॉट बॉल आपण पाहू शकाल। मिस्टर हर्षल ॲज अ कॅप्टन लीडर आहे। दुसरा बॉल डॉट बॉल एस्टनच्या मागे आपण पाहू शकाल। करामती गोलंदाजी आणि विकेट, बॅटचा एज लागला आणि विकेटला परतावा लागेल। गोल्डन डकचा शिकार मिस्टर प्रणय पाटील भोपळा येणं फोडता बॅक टू द पॅव्हेलियन। याच दरम्यान सारसोले संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक करता जॅक मात्रे शिरवणे गाव 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक। आपण पाहू शकाल या व्यासपीठावर आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहता। विविध क्षेत्रातील हे सर्व मान्यवर, विविध नगरीतील, विविध गावातील, मग नवी मुंबई शहर असेल, रायगड पनवेल उरणचं ते शहर असेल, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई उपनगर, मुंबई शहराचा परिसर असेल, भिवंडी नगरी असेल, पालघर आणि सातपाटी पालघर या जिल्ह्यातील अनेक काही संघ दाखल होते। स्वप्नवत अशी स्पर्धा आहे मी म्हणेन। आशिष अभिमन्यू तांडेल यांनी पाहिलेलं स्वप्न आणि स्वप्न साकार होताना आपण पाहताय आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेली ही तमाम मेहनत, सर्वोपरी मेहनत, खूप मोठी युनिटी आहे मी म्हणेन युवकांची या करावे गावातील। आणि खऱ्या अर्थाने आमच्या वरिष्ठ जे खेळाडू आहेत त्यांची कौतुकाची दाद, अनेक फोन कॉल येत आहेत, अनेक मेसेजेस येत आहेत आणि स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्नतेच्याकडे चाललेला आहे। आजचा दुसरा दिवस खासदार चषकाचं दमदार आणि दिमागदार आयोजन। अजून एक विकेटची संधी आणि गमावली विकेट। संधी होती
मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावर आणि रंगभूमीच्या पटलावर तुम्हाला वारंवार संधी मिळत नाही की हे लाईव्ह असतं आणि चुकीला माफी नाही. आणि पहिला आज एक झेल सुटला आणि धावसंख्येचा अकाउंट ओपन झालेलं आहे खारबाव संघाचं. साईश 11 खारबाव, कुशल 11 जयगणेश सारसोले संघाचे अनेक समर्थक या सीमारेषेच्या बाहेर आपण पाहताय. खूप मोठा चाहता वर्ग. पुन्हा एकदा हर्षल टप्पाबद्दल आपण पाहताय. खूप चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळतंय. एका धावेवर सीमत ठेवलेला आहे. या दरम्यान आदरणीय ययाती तांडेल यांच्याकडनं प्रत्येक षटकार आणि चौकारला 1000 रुपयाचा पारितोषिक. गुरुवर्य आमच्या समोर आहेत. विकेट हॅट्रिक करता 1000 रुपये. ययाती तांडेल चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक. या दरम्यान आपण पाहू शकाल हा फटका एक्झिक्यूट केला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पूर्णपणे असेट झोकून दिलं मी म्हणेन या फिल्डरने आणि या 2 धावा सेव्ह केल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल 4 या आकड्यावर. बघा, ययाती तांडेल आमचे करावे गावचे स्थानिक झाले भिवंडी नगरीमध्ये. आणि गुरुवर्य त्या स्पर्धेची आठवण मला येते भिवंडी शहरातील, ज्या स्पर्धेमध्ये आपण गेलो होतो ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. आणि तिथे चांगली व्यवस्था त्या भिवंडी नगरीमध्ये. आदरणीय ययाती तांडेल ज्यांचा पाणी पुरवठ्याचा एक प्लांट आहे मी म्हणेन. शफल झाल्यानंतर लेटकट केला चेंडू. शॉट गलीकडे जातोय. तोपर्यंत 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण. P1चं षटक, पॉवर प्ले 1चं षटक. हात आलतोय हर्षल आणि लीडर आहे. लीडर एक्झाम्पल स्टेट करतोय. कॅप्टन आहे. आणि संपलाय पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या 5 या आकड्यावर. एक विकेटच्या पतनानंतर 5 धावा धावफलकावर. बघा, या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल या दरम्यान आदरणीय कुंदन तांडेल भाऊ यांचं शुभागमन होताना आपण पाहताय. वेलकम कुंदन भाऊ तांडेल. बघा, उदय तांडेल या सामन्यामध्ये या पूर्ण स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच म्हणून आणि त्यांचा सुपुत्र या ठिकाणी खेळतोय. खऱ्या अर्थाने वडील आणि मुलाची ही जोडी. आणि एक कुशल 11 सारसोले संघा करता 15 वर्ष योगदान दिलेला एक लेजंड खेळाडू ॲज अ ऑफिशियल पंच म्हणून. आणि त्यांचे सुपुत्र राज तांडेल या ठिकाणी आमचे भाचे त्या या सामन्यामध्ये खेळताना आपण पाहू शकाल. संपलाय पहिल्या षटकाचा खेळ. नियंत्रण भरी गोलंदाजी आहे. आज आपण पाहिलं तर सुमित सोमणे सर यांचं विश्लेषण मराठी भाषेचं रोहित भोपी सर असतील आणि आमचे गुरुवर्य आदरणीय दशरथजी पाटील सर. आणि या स्पर्धेचं विवरण ज्यांच्या श्रीमुखातून ज्यांच्या वाणीतून आपण पाहू शकाल आणि ऐकलं आपण विघ्नेशजी मडवी सर. करण पाटील आणि अक्षय असे 2 बॅटर आपण पाहू शकाल बॅटर झोन युनिटमध्ये. आणि मगाशी मी म्हटलं स्वप्नवत अशी स्पर्धा. स्वप्न पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी आणि त्याच्यानंतर या स्वप्नांचा प्रवास साकार होत असताना खासदार चषकाचं दमदार आयोजन. चंदन लेट्स स्क्वेअर कट केलं. चेंडू जाईल. आउटफील्ड सो क्विक फास्ट आहे आणि डीपिश गलीची सीमारेषा भेदतोय. हा फटका येतोय चौकार आणि धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपण पाहताय. एक विकेटच्या पतनानंतर. P2चं षटक आपण पाहताय. पॉवर प्ले 2चं षटक. फिल्डिंगची रिस्ट्रिक्शन असलेलं षटक आहे. चंदन ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर युवा गोलंदाज प्रोड्यूस केलं या कुशल 11 सारसोले संघानं. आणि कुशल या लीड करतो या संघाला मी म्हणेन. कुशल 11 जय गणेश सारसोले संघ. शफल झाल्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल होता मात्र गती होती या चेंडूवर. गतिमानतेने आपण पाहतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहतोय. चंदन याच्याकडे आहे चांगलं व्हेरिएशन कंट्रोल. आपण पाहतोय त्या धाव गतीवर धावताना त्याचा रिधम पाहू शकाल. एक चांगला स्टार्ट आहे आणि कुठल्याही क्रिकेटमध्ये सराव महत्त्वाचा आहे. आणि या सरावपूर्ण गोलंदाज या दरम्यान करावे गावचं अजून एक टॅलेंटेड समालोचक सूत्रसंचालक प्रतीक तांडेल यांचं शुभागमन. 5 दिवसांची स्पर्धा आहे. उद्या केपेल देखील आहे अमित. त्याच्यामुळं प्रत्येक समालोचकाला कारण मांदी आली आहे करावे नगरीमध्ये करावे गावामध्ये समालोचकांची. घुटना टेक तमाशा देख बघूया. हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. स्लॉक्सिफचा फटका. बॅटच्या रिदम झोन पर्यंत चेंडू आला नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेची चर्चा मात्र क्रीडा विश्वामध्ये चालू आहे. ISPLचा
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कुठल्या स्पर्धेची चर्चा तर खासदार चषकाची चर्चा, कारण पीटीसी लाईव्ह आपण पाहता आणि पीटीसी लाईव्हचा खूप मोठा सबस्क्रायबर वर्ग आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. चंदन याने ही गोलंदाजीची एक वेगळी व्हेरिएशन पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या ट्रॅकवर आपण पाहू शकाल. सफल झाल्यानंतर आपल्या हाय कोऑर्डिनेशनने एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये ही नजाकत, ही कलात्मक स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला फटका. अजून एक चौकार. बॅटर आहे करण पाटील याच्या बॅट मधून हा एक चांगला स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या 13 या आकड्यावर. बघा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, आकड्यांचा गेम आहे मित्रांनो. कधी कधी आकड्यांच्या खेळामध्ये काही आकडे अशुभ मानले जातात. 13 धावा धावफलकावर, एक विकेट अजूनपर्यंत आणि करण पाटील याचं हे रुद्र रूप आपण पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये. चंदन गोलंदाजी सरासरीची आहे. 3 डॉट बॉल टाकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. राईट आर्म आपण पाहतोय ज्वेलचा एंड. याच दरम्यान हा फटका अजून एक चौकार येतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार. करण पाटील याचा दर्जा, करण पाटील याच्या फलंदाजीचा क्लास पाहायला मिळतोय आणि धावसंख्येला चांगला आकार देण्याच्या प्रयत्नाला यश देखील प्राप्त होतोय. धावसंख्या 17 या आकड्यावर. 13 आकडा ओलांडला, ज्या आकड्याला अशुभ म्हटलं जातं, आता 17 आकडा देखील क्रिकेटमध्ये अशुभ आहे. काय घडेल या आकड्यावर? मात्र 13 या आकड्यावर आला चौकार आणि धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहता एका बाजूला साईश 11 खारगाव संघाचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला क्युशल 11 जय गणेश सारसोले आमच्या या परिसरातील या संघाचं क्रिकेट. बॅटचा इनर एज लागला तोपर्यंत कार्पेटच्या साहाय्याने शॉट मिड विकेट रिजन 30 यार्ड मध्ये संपलाय. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. आणि अग्री कोहली प्रीमियर लीग या स्पर्धेचा, आपल्या अग्री कोहली समाजाच्या या स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा म्हणजे ती स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तो प्राइज डिस्ट्रीब्युशन पेंडिंग होता. टेक्निकल काही गोष्टी झाल्या होत्या. त्याच्यानंतर उद्याच्या रात्रीमध्ये संध्याकाळी तो अग्री कोहली प्रीमियर लीगचा या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा याच व्यासपीठावर संपन्न होईल, याची देखील नोंद घ्या. बघा कुशल 11 जय गणेश सारसोले संघ खेळतोय. भावनांचा खेळ आहे क्रिकेट मित्रांनो. क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ भावनांचा खेळ आहे. या खेळाचा आदर करा. मैदानात ॲग्रेशन असले तरी चालेल, मैदानाच्या बाहेर संबंध जपा. भावना फक्त या क्रिकेटच्या खेळाडूंमध्ये नसतात, तर भावना प्रेक्षकांच्या मनामध्ये, चेहऱ्यावर देखील असतात. जेव्हा जेव्हा मग ते स्पेक्टॅटर्स, कारण क्रिकेटने आपल्याला जोडलं, क्रिकेटने आपल्याला दिली मैत्री, क्रिकेटने आपल्याला दिले नातेसंबंध आणि याच क्रिकेटने आपल्याला एक चांगली शिकवण दिलेली आहे. हा बॉल व्हेरिएशन पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतंय. मिस्टर हर्षल याची ही गोलंदाजी आपण पाहू शकाल. या दरम्यान आदरणीय मान्यवर पाहुणे मान्य विनोदजी टोले साहेबांना मी इन्व्हाइट करेन या व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेला रंग भरलेले आहेत. ही पिंक थिंग आपण पाहू शकाल आणि खऱ्या अर्थाने या पिंक थिंकने मात्र या खासदार चषकाचा दैदिप्यमान सोहळा संपन्न होतोय. या दरम्यान फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर तोपर्यंत 2 धावा अंकित कंप्लीट केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 आकडा पाहतोय. अजूनपर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. अजून एकच्या क्रिकेटमध्ये प्रतीक माझ्या सोबतच असेल आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं कुठलाही आकडा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही मित्रांनो. मात्र तुमच्या मनामध्ये पहिल्या इनिंगचा आकडा जर असेल तर विजयाचा आत्मविश्वास, विजयाचा कॉन्फिडन्स देऊन जातो. 20 धावा धावफलकावर. हर्षल ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. सफल झाल्यानंतर फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सुरेख झेल. ओढ झेल कव्हर अप केलं. 10 ते 15 यार्डचं ते मैदान आणि हर्षल याचा फिटनेस आपण पाहू शकता. नियंत्रण ठेवलं आपल्या बॉडी बॅलन्स, नियंत्रण ठेवलं आपल्या हाताचं आणि सर्वात मोठं नियंत्रण आपल्या नजरेचं आणि हवेमध्ये ट्रॅव्हल करत होता चेंडू. अजून एक विकेट इन टू द डगआउट मध्ये. 20 या आकड्यावर संपलाय मिस्टर अक्षयचा खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन.
आता 5 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता आहे. अनेक समालोचक सूत्रसंचालक आणि उद्या KPL ची स्पर्धा आहे प्रतीक. मग दिवसभर आपण त्या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस आणि खऱ्या अर्थाने खासदार चषकाच्या आयोजनामध्ये करावे प्रीमियर लीगचा दैदिप्यमान सोहळा उद्या ठीक 10 ते 10:30 वाजता. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करेन की उद्या आपण उद्घाटन सोहळ्याकरता देखील सकाळी उपस्थित राहायचं आहे. करावे प्रीमियर लीगचा मागील अनेक वर्षांचा प्रवास आणि पहिल्यांदा डे नाईटच्या स्पर्धांमध्ये म्हणजे नाईटच्या पटलावर सेमीफायनल आणि फायनल्स खेळवल्या जातील. संदेश, कारण स्वप्नवत असा प्रवास आहे. मी म्हटलं ना, स्वप्नवत अशी स्पर्धा. आणि आशिष अभिमन्यू तांडेल आणि सर्व सहकारी जो मित्र परिवार आहे खूप मोठा, त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं आणि स्वप्नवत असा प्रवास साकार होताना एक वेगळा आनंद. या दरम्यान आपण पाहू शकाल स्कूपचा फटका मारायचा होता, बॅटच्या रडार झोन पर्यंत पोहोचू शकत नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतंय. आता मात्र व्हेरिएशन पाहिलं तर गती दिली या चेंडूवर. स्विंग आणि गती म्हणजे गती आणि मतीचा वापर करतोय मिस्टर हर्षल आणि खऱ्या अर्थाने त्याच्याकडे एक वेगळं टॅलेंट आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं. आता मात्र रिव्हर्सचा फटका आणि त्या फटका यशस्वीरित्या पेलला आणि डीपी आपण पाहू शकतो गलीच्या दिशेने जातोय. अजून एक चौकार. बॅटरने झोन बदलला. मिस्टर पराग वटारी याच्या बॅट मधून आला चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 24 या आकड्यावर 24 धावांचं धावफलक. बघा सोशल मीडियाचा युग आहे. वारंवार का युट्यूबचा उल्लेख करतोय, कारण सुशीला मीना राजस्थानची कन्या तिच्याबद्दल देखील बोललं जाईल. मित्रांनो, एका रात्रीमध्ये स्टार झाली ती. झहीर खानची ऍक्शन करणारी ती कन्या आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी तिचा व्हिडिओ अपलोड केला आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर त्याच्यानंतर ती स्टार झाली. येणाऱ्या काळामध्ये भारतीय महिला क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. हर्षल ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा शफल झाल्यानंतर यष्ट्या कव्हर करून अतिरिक्त दबाव देण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकाल राज तांडेल आणि थोडंसं आपण पाहू शकाल हा बाईचा इशारा येतो मिस्टर बंटी कामली सर आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला उदय तांडेल सर. संपलाय 3 षटकांचा खेळ. 3 षटकांच्या या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा फलकावर आपण पाहायला मिळतंय. टॉस जिंकल्यानंतर कंट्रोल आपण पाहायला मिळतो या गोलंदाजी युनिटमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. कुशल 11 जय गणेश सारसोले आणि साईश 11 खारबाव. बघा 5 शहरातील 32 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. या स्पर्धेला वेगळं ग्लॅमर आलेलं आहे. मी म्हणेन या स्पर्धेची चर्चा क्रीडा विश्वामध्ये, कारण गोडसेचा संघ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला वाकलन संघ खेळेल. एका बाजूला पेठ, बामण, डोंगरी, नवी मुंबईतील तमाम मोठे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले. त्यांचा खेळ देखील पाहायला मिळेल. एक वेगळी दर्जा आणि वेगळी क्वालिटी आहे या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे ड्रोन जे फॉग लाईट आहेत त्या खेळपट्टीवर त्याची रोषणाई पाहू शकाल. आणि डे नाईटच्या स्पर्धेची चर्चा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून PTC लाईव्ह. दुसऱ्या बाजूला आमची ट्यूनेट इंटरनेटची टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे. जमालने कमाल केली या स्पर्धेमध्ये आणि पूर्णपणे आपण पाहताय सीमा रेषा आणि रंग भरण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने हे फ्लेक्स पाहू शकाल आदरणीय खासदार बाल्या मामांचं आणि खऱ्या अर्थाने परिचित महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक पटलावर सर्वात चर्चेचं नाव आणि अग्री समाजाचे सुपुत्र जेव्हा त्या संसदेमध्ये पोहोचले आणि त्यांनी शपथ घेतली तेव्हा अभिमान आमच्या प्रत्येक अग्री समाजाच्या त्या नागरिकाला झाला. याच दरम्यान आपण पाहू शकाल शफल झाल्यानंतर ही ताकद मात्र फटका फसलाय. संधी आहे. ओव्हर कॉन्फिडन्स दिसला शतरक्षकामध्ये आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट बहाल होते. तिसऱ्या विकेटचा पतन इनटू द डगआउट मध्ये परतावा लागेल. या तिसऱ्या विकेटला 26 या आकड्यावर. टी-शर्ट घातली. कोण आहे बॅटर? मिस्टर सूरज पाटील. काय बॉडी आहे त्याची, मात्र टी-शर्ट कदाचित त्याच्या साईजची नसेल.
सूरज पाटील अग्री कोली समाजाचे आमचे सुपुत्र, आमचा पेहराव, आमचं खाणं, आमचं राहणीमान, आम्ही आहोत सागरी पुत्र. विशाल तांडेल आम्ही आहोत भूमिपुत्र आणि मासली हे आमचं चांगलं खाद्य. मिस्टर सूरज पाटील आपण पाहू शकाल बॅटिंग ट्रॅकवर. अजून एक विकेट, संधी होती झेलची, मात्र विकेट मिळालेली धावचीतची आणि तिसरा गडी इन टू द डगआउट मध्ये 26 या आकड्यावर. गोलंदाज आहे मिस्टर गणेश, ज्याच्याकडे एक चांगला अनुभव. हो यॉर्कर डिलिव्हरी, त्याला सन्मान देतोय. एका चांगल्या चेंडूला दिलेला एक चांगला सन्मान आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सूरज पाटील यानं फलंदाजीचं अकाउंट ओपन केलेलं आहे. याच दरम्यान जितेश म्हात्रे, मास्टर शेफचे मास्टर शेफ, खऱ्या अर्थाने आमचा नाश्ता असेल, जेवण असेल, या स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस त्यांच्याकडून आणि लज्जतदार जेवण. AKPLची स्पर्धा पाहिली, फायनलच्या त्या लढतीमध्ये 31,000चं पारितोषिक करावे टीमच्या वर लावलं होतं आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेचा देखील प्राइज डिस्ट्रीब्युशन रोनक उद्या होणार आहे. गणेश ऑन टू द स्ट्राईक एंडकडे, ज्याच्याकडे अनुभव, ज्याच्याकडे अभ्यास. स्विंग हवेमध्ये स्विंग करण्याची कला आहे. रोल केल्या स्पिंगर मी म्हणेन या टेनिस बॉलच्या टेनिस चेंडूवर. आणि खऱ्या अर्थाने आपला अनुभव आणि अनेक वर्ष क्रिकेट खेळताना आपला अनुभव पणाला लागलाय आपल्या गावाकरता खेळताना. आणि हा अनुभव आपण पाहतोय मिस्टर गणेश याचा. अजून एक डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी, कंट्रोल, नियंत्रण, व्हेरिएशन याचं प्रदर्शन आणि सर्वात मोठं म्हणजे चांगला सराव. सफल झाल्यानंतर ऑन ड्राईव्हचा फटका कार्पेटच्या साहाय्यानं लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत फेकी स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकाल एकच धावेवर सीमित ठेवलेला आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 या आकड्यावर. 28 लॉस ऑफ 3 विकेट. पूर्णपणे कंट्रोल आणि नियंत्रण आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर आपण पाहिलं कुशल याचा हा डिसिजन ॲज अ कॅप्टन आणि गोलंदाजाने त्याचा विश्वास दाखवलेला आहे. मात्र खोलवर टप्प्याचा बॅटचा इनर लागला, पायाचा वापर, हात पोचू शकत नाही, मात्र माझे पाय पोचू शकतात. हेच प्रदर्शन आपल्याला पाहिलं या लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आणि नक्कीच मी म्हणेन 3 धावा सेव्ह केल्या. चेंडू ट्रॅव्हल करत होता शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये आणि एकच धाव. धावसंख्या स्कोर कार्डवर 29 या आकड्यावर. जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर, क्रिकेटच्या पटलावर गोलंदाजी चांगली होते आणि फिल्डिंग चांगली होते तेव्हा मात्र सर्व काही व्यवस्थित होत असतं. याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 29 या आकड्यावर. गणेश ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. संधी आहे आणि लॉंग ऑन रिजन मध्ये अजून एक झेल आणि संपलाय 4थ्या विकेटचा खेळ. मिस्टर अक्षय पाटील इन टू द डगआउट मध्ये 4थ्या विकेटचं पतन. कुणीतरी या ठिकाणी शेकोटी पेटवलेली आहे. प्लीज त्याच्यावर पाण्याची फवारणी करा. तिथे वायर्स आहेत, आमच्या केबल्स आहेत. वातावरण तेवढं थंडीमय नाही आहे. जर कोणी तिथं आग पेटवली असेल, शेकोटी पेटवली असेल तर पाण्याची फवारणी करा प्लीज, विनंती असेल. केबल्स आहेत त्या बाजूला, या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. या ठिकाणी आपण पाहताय खासदार चषकाचा दैदिप्यमान सोहळा. खासदार चषकाची ही न भूतो न भविष्य अशी क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेने मात्र सर्वांना एकत्रित करण्याचं एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आशिष अभिमन्यू तांडेल यांच्या मनामध्ये असलेला संकल्प, मनामध्ये असलेले अनेक संकल्पित संकल्प आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन मागील 1 महिना या स्पर्धेची व्यूहरचना असेल, या स्पर्धेची कशा प्रकारची मांडणी करायची, कशा प्रकारचं स्पर्धेचं आयोजन करायचं. आणि आपण पाहताय सर्व सहकारी गण या मैदानावर, या व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. सर्वांची मेहनत आणि मेहनतीचं फल मात्र आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. आणि स्पर्धा मी म्हणेन कालच्या दिवसामध्येच या स्पर्धेला एक वेगळं ग्लॅमर मिळालेलं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 29 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 7.5ची सरासरी, 6.25ची सरासरी, 7.25ची सरासरी राखण्यामध्ये यश मात्र खारबाव संघाला मात्र चांगली गोलंदाजी मी म्हणेन व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्विंगचा वापर जास्त करताना पाहतोय. इन स्विंग आउट स्विंगर चेंडू स्लॉगवर्स मिस्टर गुरफान खान ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अजून एक
प्रोड्यूस केलेला गोलंदाज आहे बघा. ओमकार देसाई जेव्हा सारसोले गावाकडनं खेळायचा ना तेव्हा त्याच्या खेळामध्ये तेवढा ग्लॅमर नव्हता आणि तो वेलोवेली मला नेहमी भेटल्यावर सांगतोय याच सारसोले गाव नेरूळ नगरीतून आम्ही पुढे गेलो आणि व्यावसायिक क्रिकेट खेळू लागलो. याच सारसोले गावाचा बघूया गुफरान खान. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीस झाल्यानंतर मिस्टर बंटी कांबली सर आमच्याकडे टर्न होत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा बऱ्याच कालावधीनंतर हा एक्स्ट्राचा बॉल आलेला आहे. म्हणजे काय नियंत्रण आहे या ठिकाणी गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 30 या आकड्यावर 30 लॉस ऑफ 4 विकेट. आता मात्र शफल झाल्यानंतर पायचितचं जोरदार अपील थोडा हाय पॅडवर आदलला तोपर्यंत विकेट बहाल होतंय. अजून एक 5वा विकेटला परतावं लागतंय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या आकड्यावर. बघा मित्रांनो ओमकार देसाईचा मी उल्लेख केला. माझ्यासमोर आज PTC लाईव्हचं टेलिकास्ट आहे. मात्र www.tenniscricket.in 11 वर्षांपूर्वी लॉन्च केलेली वेबसाईट. जेव्हा संतोष नाणेकर चांगला मित्र आहे एका गरीब घरातून त्याचा जन्म झाला उपनगर परिसर आमच्या मुंबईचा आणि 11 वर्षांपूर्वी ही वेबसाईट लॉन्च केली तेव्हा त्याने ऋषी वैद्य ओमकार देसाईचे व्हिडिओ अपलोड केले होते. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडल्या टेनिस क्रिकेटने. भारताच्या सीमा ओलांडल्या आणि त्याच्यानंतर आखाती देशामध्ये. म्हणजे याला ग्लॅमर पैसा प्रसिद्धी आणि या यूट्यूब चॅनलचा देखील उल्लेख करावा लागेल. संतोष नाणेकर चांगला मित्र आहे. आज मोठे मोठे इव्हेंट भारताचे आणि www.tenniscricket.in ही 1 नंबरची वेबसाईट होण्याचा मान देखील या ब्रॉडकास्टिंग त्या जगतामध्ये आपण पाहिलं. आणि आज आमच्यासोबत PTCचं लाईव्ह टेलिकास्ट. नेक्स्ट मॅच साईधाम 11 नेरूळ विपक्ष वंश 11 सातपाटी. म्हणजे पालघर आणि नवी मुंबई सातपाटीचा समुद्र किनारा आणि नवी मुंबई सॅटेलाइट शहर असा एक सामना रंगेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल 30. 5 विकेट इन टू द डगआउटमध्ये नियंत्रण कंजूस भरी गोलंदाजी आहे. रोनक आज आमच्या समवेत विघ्नजी मडवी सरांसोबत मायक्रोफोन शेअर करताना एक वेगळा आनंद आहे. प्रत्येक वेगळी व्यक्तीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. याच दरम्यान गुफरान खान याची ही घातक गोलंदाजी. गुफरान आग ओकतोय. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेडचा नियम आपण पाहू शकाल. उदय तांडेल सर ॲज अ अंपायर आहेत. ऑफिशियल बंटी कांबली सर. काल बदलला नियमांमध्ये झाला बदल. जरी 42 रूल्स आणि रेग्युलेशन ज्याला क्रिकेटचे लॉज म्हटलं जातं ICC पॅनलचे मात्र काही नियम हे टेनिस क्रिकेटमध्ये आयोजकांकडे अबाधित. याच दरम्यान शॉर्टम फटका मारायचा होता. बॅटच्या इनर एजला लागला तोपर्यंत एकच धाव. काय गोलंदाजी साकार केलेली आहे या सारसोले गावाच्या गोलंदाजी युनिटने मी म्हणेन. गुफरान खान स्लॉग ओव्हर सातारतोय. यंग आहे टॅलेंटेड आहे. डावखुऱ्या आताचा गोलंदाज प्रोड्यूस केलाय या कुशल 11 जय गणेश सारसोले संघानं. आता मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. जाईल लॉंग ऑफ रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट. स्ट्राईक एंड कडे ही फेकी कनेक्शन खराब होतं. राजला दुखापत झालेली दिसते. विराजला यस लगेच पाणी फर्स्ट एड बॉक्स. बघा डायरेक्ट फेकी आपण पाहू शकाल रिपीट टेलिकास्ट मध्ये. कलेक्शन करताना त्याच्या मला वाटतं डोळ्याच्या त्या भागाला आदलला आणि शरीराचा लाईट आला असेल त्याच्या मधोमध शरीराचा नाजूक भाग. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल अजूनपर्यंत 33 धावांचं धावफलक. 33 धावा धावफलकावर. चला 12th मॅन चला. लगेच पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. साईधाम 11 नेरूळ आणि वंश 11 सातपाटी असा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगेल. दुसऱ्या फेरीतील पहिले सामने हे 4 षटकांचे राहील. वेल आणि वेलेचं बंधन आणि प्रशासनाने दिलेलं आम्हाला हे निर्बंध आहेत आणि आपण पाहू शकाल त्या लाईव्ह स्क्रीनवर कशा प्रकारचा हा चेंडू त्याच्या डोल्याच्या बाजूला लागला. विराज तांडेल ऑल इज वेल. विराज तांडेल फायटर आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील खेळतो आणि आमचा भाचा आहे लाडका तो. उदय तांडेल भाऊजी असतील आणि त्यांचा सुपुत्र खऱ्या अर्थाने आपण पाहताय अशा अपेक्षा उंचावल्या जातात जेव्हा विराज खेळतो. मात्र सारसोले
संघाच्या या गोलंदाजी युनिटचं कौतुक करावं लागेल. 33 धावा धावफलकावर. गुफरान खान शेवटचा चेंडू. या दरम्यान फिनिशिंग टच दिलाय. शेवट गोड केला मी म्हणेन गोलंदाजीचा. 33 धावा धावफलकावर आणि 34 धावांचा आकडा. कुठलाही आकडा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही, मात्र 34 धावांचा आकडा या साईश 11 खारबाव संघाला विजयाचा आत्मविश्वास मिळवून देईल का? याच्यानंतर जाऊया लगेच टॉस का बॉसच्या मंचावर जॉईन होतील साईदाम 11 आणि वंश 11 सातपाडी. आदरणीय विघ्नेशजी मडवी सर यांच्या वाणीतून आपण पाहू शकाल टॉस का बॉस. चला आदरणीय रवी तांडेल साहेब 12-12 एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर जितेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते एक टॉस केला जाईल. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की लगेचच आपण टॉस का बॉस या मंचावर येऊन आपण टॉस करणार आहोत. वंश 11 सातपाटी टीम त्यांच्या विरोधामध्ये आपण साईधाम नेरूळ 11 नेरूळ असा सामना मैदानामध्ये रंगत असताना दोन्ही टीमचे कॅप्टन सातपाटी टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या. आणि नेरूळ 11 साईधाम नेरूळ टीम हे देखील आमच्या सोबत जॉईन होतील. सातपाटी टीम म्हणजेच पालघर परिसरातील हा संघ देखील आहे. पहिला सामना अगदी फार चांगल्या पद्धतीने त्याने जिंकला आणि नेरूळ टीमने देखील फार चांगली फाईट दिली मागच्या मॅच मध्ये. आमचे दोन्ही मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. जितेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खासदार चषक किंवा बाळ्या मामा हा कॉल करायचा आहे. सातपाटी टीमचे कॅप्टन कॉल करतील. यस खासदार चषक कॉल केलाय आणि बाळ्या मामा आलाय. सिद्धू टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? गोलंदाजी करू आम्ही. मागच्या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर खूप हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला, अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळाला. काय गोष्टी चांगल्या झाल्या आणि काय गोष्टी खराब झाल्या, काय सांगशील? नक्कीच ती तिसरी ओव्हर होती, तिला अटॅक करायचा होता. आम्ही ती ओव्हर वेस्ट फुकट घालवली, त्यामुळे आमची मॅच त्या अंगावर आली. यावेळी आम्ही 4 ओव्हरची आहे तर 4 ओव्हर अटॅकच करू चांगलं. सध्याच्या घडीला डे नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता, अनेक स्पर्धेमध्ये तुमचा संघ सातत्याने पाहायला मिळतोय. आज या आपल्या नवी मुंबईच्या भूमीवर खासदार चषक पहिल्यांदाच होते. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि काय वर्णन करशील ह्या संपूर्ण इव्हेंट बद्दल? आतापर्यंतची जी नवी मुंबईमधली सगळ्यात चांगली टुर्नामेंट हीच आहे आता करंटली तरी. विश ऑल द बेस्ट सिद्धेश. टॉस तुम्ही जर जिंकला असता तर ऑब्विसली काय निर्णय असता? आम्ही सुद्धा प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायचे, काय अपेक्षित असेल? मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 84 पर्यंत मजल मारली होती, या मॅच मध्ये 74 पर्यंत मजल मारली होती. या मॅच मध्ये काय टार्गेट असेल? असं काही टार्गेट नाही आहे. आमचे बॅट्समन आहेत, त्यांना माहिती आहे की ते त्यांच्या मॅरिटवर खेळण्याचा प्रयत्न करा आणि जितक्या पण धावसंख्या होतील ती आमच्या बॉलर्सला बेनिफिट असतील. डेफिनेटली श्रेयसचं खूप चांगलं योगदान राहिलं होतं मागच्या मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅच ठरला होता. काय असेल श्रेयस आणि काय असेल स्ट्रॅटर्जी या मॅच मध्ये? आम्ही श्रेयसला हेच सांगतो की तू शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न कर आणि तो जेव्हा पण शेवटपर्यंत खेळतो तेव्हा आम्ही मॅच नक्की 1 साइडेड जिंकतो. काय वाटतं या मॅच मध्ये देखील कडवं आव्हान पाहायला मिळेल? नक्कीच आमच्याकडनं तर चांगलं खेळण्याचा प्रयत्न असेल. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. मान्यवरांना देखील मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. आपण नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकला तो टीम साईधाम नेरूळ टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना असेल, अतिशय देखणी स्पर्धा आणि सातपाटी वर्सेस नेरूळ असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया या मॅचचं विवरण. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेशजी मडवी सरांचा आवाज तुम्ही. त्याच दरम्यान कुंदन भाऊ तांडेल साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आज या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय राकेश तांडेल यांना की आपल्याच शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. या करावे नगरीतील एक बुलंद आवाज आणि त्यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे, बाळ्या मामा, खासदार भिवंडी लोकसभा, खासदार चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा आणि आजची दुसरी रजनी. या दुसऱ्या रजनीमध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया याच नवी मुंबईतील एक बेहतरीन आवाज आणि सध्याच्या घडीला या युवा समालोचकाने देखील प्रत्येकाला अगदी मंत्रमुग्ध केलंय. अगदी आमचे प्रिय असे समालोचक आणि हँडसम पर्सनॅलिटी
रोहित भोपी येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्या सुमधुर वाणीने या इनिंगची कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेशजी मडवी सर, ज्यांचा आवाज तुम्ही कालच्या रात्रीपासून ऐकता आणि आजच्या रात्रीमध्ये खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. खासदार चषक 2025 आणि त्याचबरोबर खासदार भिवंडी लोकसभा सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बाळ्या मामा या चषकामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला साईश 11 खारबाव संघ आहे, दुसऱ्या बाजूला कुशल 11 जयगणेश सारसोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साईश 11 खारबाव संघ याही टीमने भरपूर लांबवरचा प्रवास केला आणि बॅटिंग करत असताना थोडासा बॅकफुटवरती गेलेला आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या इनिंगमध्ये, ज्यामध्ये टार्गेट त्यांनी सेट केलं फक्त 34 धावसंख्येचं 34. 5 ओव्हरमध्ये 34 धावा त्यांना डिफेंड करायच्यात आणि कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. एका बाजूला चंदन तलवार, नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल दीपक वैती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला अक्षय. चांगली गोलंदाजी करावी लागणार. पॉवर प्लेची 2 षटका गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी भरपूर महत्त्वाचे असेल. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. राईट आर्म द विकेट आपल्याला पाहतो, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने होता आणि इथे मात्र दिशा दिलेली आहे. चांगला फटका पाहायला मिळतो चंदन तलवारच्या बॅटमधनं. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार येतो आहे चंदन तलवार यांच्या बॅटमधनं. दीपक वैतीसाठी लगातार 3 षटकारासाठी जॅक म्हात्रे यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हे पारितोषिक फक्त दीपक वैतीसाठी असेल. जॅक म्हात्रे यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद. चंदन तलवार याच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतोय. जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलं या टीमने आणि हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खासदार चषक खेळत असताना आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक कॅप्टनला मात्र विचारतात आमचे विघ्नेश मडवी सर. यावेळेस सुंदर फटका पाहायला मिळतोय. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झालेली आहे आणि इथे मात्र दुसऱ्या रनचाही प्रयत्न केला गेला. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या 6 धावा. तिथे कॉलिंगमध्ये थोडंसं मात्र आपण पाहताय तर अडचण निर्माण झाली. दोन्ही खेळाडूमध्ये तालमेल व्यवस्थित झालेला नाहीये. तुतू मेमे आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल निघून चाललेला तोपर्यंत अडवला. 2 धावा मिळते. टीमची धावसंख्या 6. ज्यावेळेस प्रत्येक कॅप्टनला विचारलं जातं की ही स्पर्धा कशी वाटते त्यावेळेस प्रत्येक कॅप्टन सांगतोय की आतापर्यंतचा खूप चांगला आयोजन पाहायला मिळतं. यावेळेस विकेट लागवण्याचा प्रयत्न चंदन तलवार यांचा. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खारबाव टीमला जर या मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर विकेट्स भरपूर महत्त्वाचे असतील. डॉट बॉल्स आणि विकेट. चंदन तलवार दीपक वैदी जे भन्नाट फॉर्ममध्ये आहे. काही दिवसांपूर्वी अग्रिकोळी प्रीमियर लीग याच मैदानावरती झाले आणि दीपक वैतीने खूप चांगली बॅटिंग केली आहे. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहताय सन्मान दिला. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता दीपक वैती स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 7. 7 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळाली. हर्षल मडवी यांच्या माध्यमातून 2 षटक भरपूर महत्त्वाचे होते आणि त्या 2 षटकांमध्ये अगदी कमी धावा खर्च केला आणि विकेट्सही काढले हर्षल मडवी यांनी. अक्षय 4 बॉल आतापर्यंत झाला. 5वा बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. फसवलंय दीपक वैतीला. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय खारबाव टीमला. साईश 11 खारबाव टीमला मिळते पहिली सफलता. पहिला धक्का लागलाय कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमला. 7 या धावफलकावरती आपण पाहताय 1 गडी बाद. गतीमध्ये परिवर्तन ही पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल आणि फिंगर रोल्स केले होते या बॉलवरती आणि बाहेरच्या दिशेला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला जागा बनवून डीप एक्स्ट्रा कव्हर हिजलना खेळण्याचा प्रयत्न. फटका फसल्यानंतर झेल बाद झाला दीपक वैदी. चेक बघा खारबाव टीमसाठी पारितोषिक असेल की ययाती तांडेल साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल. ययाती तांडेल सर 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल. ययाती तांडेल साहेब जर पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक ठेवण्यात आले पण खारबाव टीमसाठी लावलेत. पण ते करावेचे भूमिपुत्र आहेत आणि स्थायिक म्हणून खारगावमध्ये ते आहेत. पण ही नवी मुंबईची नाळ अजूनही जोडली गेली आहे आणि आपल्या गावासाठी त्यांच्या वतीने देखील पारितोषिक लावण्यात आलं आहे. थँक्यू व्हेरी मच ययाती तांडेल साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि
विकेट हॅट्रिकसाठी 2000चा कॅश प्राईज ययाती तांडेल साहेबांच्या वतीने दिलं जाईल टीम खारबावसाठी. धन्यवाद. थँक्यू. नंबर क्रमांक 3 वरती विराज तांडेल आपल्याला पाहायला मिळतं. उदयजी तांडेल यांचा हा सुपुत्र जे स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा हा सुपुत्र आहे आणि नंबर क्रमांक 3 वरती आला. त्यांनाही सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक षटकार 1000 रुपयाचे कॅश प्राईज जॅक मात्रे यांच्याकडनं असणारा. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतो, अडवण्यामध्ये यशस्वी ठरेल का? बॉल सीमारेषा पार. विराज तांडेलच्या बॅटमधला पहिलाच बॉल फेस करत असताना आलाय चौकार. 4 धावा आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती 1 विकेट आतापर्यंत गमावली. टार्गेट अगदी सोपं झालं. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमला. कालच्या रात्रीमध्येही आपण पाहिलं जसं 9 वाजले आणि 9च्या नंतर धावा या मैदानावरती झालेल्या नाही आहेत. खेळपट्टी ओलसर होते आणि त्याच्यामुळेच गोलंदाजाला तो भरपूर फायदा मिळतो. खूप चांगली गोलंदाजी होते. फलंदाजांना थोडंसं कठीण जात आहे मोठे फटके लगवण्यासाठी आणि आजच्या रात्रीमध्येही आपल्याला ते चित्र पाहायला मिळालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं ना तर 62 धावा 63 धावसंख्येचं आव्हान ठेवलं तर नेरूळ टीमच्या समोर. तर नेरूळ टीमने 63 धावा त्या पूर्ण केल्या. त्याच्यानंतर मात्र सातपाटी टीमने 74 ते 75 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं. त्यावेळेस करावी 48 टीमनेही चांगली त्यांना फाईट दिली होती. अगदी टार्गेटच्या जवळ तो संघ आला होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. RCC पेठ या संघाने फक्त 40 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आणि ते सहजरित्याने चेस केला ऐरोली कोळीवाडा या टीमने. RCC पेठ संघ एक मातबर संघ या स्पर्धेतनं बाहेर झाला. त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. रातो के कातिल आणि भरपूर प्रेक्षकांनाही अपेक्षा होती की RCC पेठ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करेल. परंतु नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला आणखीन एक मातबर संघ जो सूर्यकांत मडवी बालादादा यांनी घडवला. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला पाहायला मिळाला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. आजच्या दिवसामध्ये मात्र दिव्याच्या मैदानावरती त्याने 2 सामने जिंकले आणि तो सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपण त्याने इन ॲक्शनमध्ये पाहता मोठ्या टीमला त्यांनी पराभूत केला. गोलंदाजी मार्कवरती सूरज पाटील आले. टीमची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती 1 विकेट आतापर्यंत गमावल्या. 24 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. चला पहिलाच बॉल मात्र सफल होऊन शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक यांच्याकडे हा बॉल निर्धाव चेंडू अधिक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चंदन तलवार यांचा व्यावसायिक खेळाडू जॅक्स म्हात्रे यांच्याकडनं मात्र सुवर्ण संधी. विराज तांडेल यांना 3 षटकार लगातार लगवतात. 1000 रुपयाचा कॅश प्राईज जॅक्स म्हात्रे यांच्या माध्यमातून दिले जातील. सूरज पाटील हे षटक भरपूर महत्वाचं असेल. डॉट बॉल विकेट भरपूर महत्वाचे असेल. चंदन तलवार स्पेशली खूप चांगला खेळाडू आणि पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग सातत्याने करत असतो कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमसाठी. दीपक वैती बाद झाल्यानंतर विराज तांडेल पहिलाच बॉल फेस केला आणि चौकार त्याच्या बॅटमधनं आम्हाला पाहायला मिळाला. 23 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2025 आदरणीय सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थातच बाळ्या मामा खासदार भिवंडी लोकसभा आणि हे पिंक थीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही रात्रीच्या सत्रामध्ये खूप चांगली दिसते. यावेळी स्विचिटचा फटका चंदन तलवारच्या बॅटमधनं लाजवाब पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. या 4 धावेबरोबर मात्र टीमची धावसंख्या मात्र पुढे जाते 15 या आकड्यावरती. 86-11 खारबाव संघ आज प्रदर्शन थोडंसं खराब झालं. अर्शल मडवीची गोलंदाजी भरपूर महागत ठरली या खारबाव टीमला कारण की त्याच्या ओव्हरमध्ये रन्स आले नाहीत. विकेट्स वारंवार जात गेल्या. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा स्विचेट लगवण्याचा प्रयत्न. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये अशाच पद्धतीची काहीतरी गोलंदाजी करावी लागणार. विकेट्स भरपूर महत्वाचे असतील. जर तुम्हाला ब्रेक मिळाले नाहीत तर नेरूळ गावचे सुपुत्र हेमंत शेठ पाटील यांना विनंती करतोय की मंचावर या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. खासदार चषक 2025 मध्ये आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांना विनंती करतोय की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑन नाहीये. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउंड. चंदन तलवारच्या बॅटमधनं आलाय. लॉंग ऑनच्या रिजनला हा चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आतापर्यंत फेस केले. त्याच्या बॅटमधनं रन्स आलेत 11 धावा. 11 धावा त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत.
8 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 15 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. मिडऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फंबल जरूर झाला. त्याच्यानंतर आपण पाहता एक सिंगल रन. अशा रीतीने मात्र आपण पाहताय 5वा बॉल आणि या 5व्या बॉलवरती आली आहे सिंगल. टीमची धावसंख्या 20. 19 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 19 बॉलमध्ये 14 रनची गरज. अगदी सोपं टार्गेट झाला कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमसाठी. 19 मध्ये बनवायचे आहेत 14. खारभाऊ संघ थोडासा नीरज जरूर पाहायला मिळेल त्यांचे पाठीराखे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपला वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर आणि कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न. विराज तांडेल यांचा षटक क्रमांक 2 संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धाफलकावरती आपण पाहतोय 20 धावा धाफलकावरती लागल्यात. 1 विकेट आतापर्यंत गमावली कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमने. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये धावसंख्या बनवायचे आहेत 14. आपण पाहू शकता स्क्रीनवरती 18 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमला. विकेट्स भरपूर महत्वाचे असतील जे विकेट्स आम्ही सातत्याने पहिल्या ओव्हरपासून म्हणतोय. चंदन तलवारची विकेट, विराज तांडेल हे 2 महत्वाचे खेळाडू आहेत कुशल 11 जय गणेश सारसोळे. तर प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. कारभाऊ संघ अजून आम्हाला भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. विराज तांडेल यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आलेली आहे. जर षटकार ठोकतोय विराज तांडेल तर अनंत म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर राकेशजी तांडेल सर यांच्या माध्यमातून त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तर कारभाऊ टीम यांना खऱ्या मी विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. कारण की सध्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. त्याच कारणामुळे आम्हाला आवाजाची मर्यादा पाळावी लागते. गोलंदाजी मार्कवरती सूरज पाटील येते पुन्हा एकदा. ज्या सूरज पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. इथून 50 ते 54 धावा असताना स्कोर कार्डवरती टार्गेट जर 50-54 धावसंख्येचं असताना तर चांगली फाईट पाहायला मिळाली असते दोन्ही टीम्समध्ये. 34 धावा आणि चंदन तलवारला माहिती आहे इथून या धावा सहजरित्याने चेस करू शकतो आम्ही. चला प्लीज विनंती करतोय कारभाऊ संघ हा 3रा कॉल येतोय. प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. आम्ही उल्लेख करतोय वारंवार 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे त्यामुळेच आम्हाला आवाजाची मर्यादा पाळावी लागते आणि ही स्पर्धा आणि त्याचबरोबर आजच्या रात्रीचा खेळ आम्हाला लवकर संपवायचा. ती प्लीज विनंती करतोय थोडंसं सहकार्य करा. साईश 11 खारभाऊ या टीमकडनं सूरज पाटील येतोय. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने खेळून काढला एक सिंगल रन. एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र टार्गेटच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना कुशल 11 जय गणेश सारसोळे अगदी सोपं टार्गेट झालं. विराज तांडेल यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर षटकार ठोकतोय तर अनंत म्हात्रे आणि राकेशजी तांडेल यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. 17 बॉलमध्ये 13ची गरज आहे. आता 17 चेंडू 13 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती ज्याने मात्र खूप चांगलं षटक पहिलं टाकलं होतं. यावेळेस मात्र मिस केला. भरपूर वेगाने बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. आता 16 मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. 16 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट अगदी सोपं आहे परंतु इथून कधीही पलटवार करू शकतो साईश 11 खारभाऊ संघ. जर विकेट्स घेतले आणि त्याचबरोबर डॉट बॉल टाकले तर प्रेशर निर्माण होऊ शकतो कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमवरती. विराज तांडेल पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवले विराजला. यावेळेस जोरदार अपील केलेली आणि पंचांनी मात्र बोट आकाशाकडे केलेली. LBWच्या स्वरूपामध्ये विराज तांडेलचा खेळ संपलाय. 4 चेंडू त्याने फेस केले आणि त्याच्या बॅटमधनं धावा आल्या 4 आणि आता समीकरण राहिलंय येणारे चेंडू आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये धावसंख्या पूर्ण करायची आहे 13. कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमला 15 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. विराज तांडेल दुसरी विकेट मात्र खारभाऊ टीमला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्याच्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेला या फलंदाजाला. तो प्रेशर जो आहे तो निर्माण झाला आणि त्याच्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. LBWच्या स्वरूपामध्ये अक्षयला विकेट मिळाली. दुसरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कुशल मडवी आपल्याला पाहायला मिळतील. जुने जाणते खेळाडू भरपूर कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमचे. 21 धावा दाफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गेलेत. 15 मध्ये बनवायच्या 13 धावा.
चला विकेट तर आलेली आहे. 15 मध्ये 13 धावा, सोपं समीकरण. परंतु कुशल मडवी आपल्याला पाहायला मिळेल नंबर क्रमांक 4 वरती चेंडूची चाचणी करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. अक्षय खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्येही चांगली गोलंदाजी केली, तिथेही एक विकेट त्यांनी मिळवली आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आला होता. तिथे मात्र एक मोठा ब्रेक थ्रू या खारबाव टीमला मिळवून दिला अक्षयने. 3 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या 21. 2 विकेट आतापर्यंत गेलेत. 15 मध्ये बनवायच्या 13. कुशल मडवी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. चला पुन्हा एकदा आपण पाहता अगदी हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय थर्डमॅनचा, तोपर्यंत आपण पाहतो 1 रन पाहायला मिळेल आपल्याला. टीमची धावसंख्या 1. या धावसंख्येने 22 या आकड्यावरती चंदन तलवार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू आतापर्यंत चंदनने फेस केले. त्याच्या बॅटमधून रन्स आले 17. 14 मध्ये बनवायच्यात 12 धावा या मॅच मध्ये. कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमला. इथून जो मॅच जिंकेल तो खेळेल ऐरोली कोळीवाडा या टीमच्या समवेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. प्रयत्न त्या ठिकाणी चांगले केले होते लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने, परंतु एक सिंगल रन आणि या सिंगलच्या साह्याने मात्र टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा. जास्त जोर लावला नाही. या टायमिंगच्या जोरावरती तो फटका खेळण्याचा प्रयत्न चंदन तलवारचा वाचला गेलाय. चंदन तलवार थोडी अजून पॉवर असती तर कदाचित क्षेत्ररक्षक जो होता लॉंग ऑफला त्याच्या हातामध्ये हात जाईल गेला असता. 13 मध्ये बनवायच्यात आता 11 धावा या मॅच मध्ये. जर पाहिलं आणि या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. 13 मध्ये 11 धावा. हे समीकरण भरपूर कठीण आहे. ज्यावेळेस हे समीकरण येताना त्यावेळेस प्रेशर एक वेगळंच निर्माण होतं. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांनी केली चूक. कुशल मडवीची विकेट भरपूर महत्वाची होती. शेवटच्या बॉलवरती झेल घेणं भरपूर महत्वाचं होतं. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 आणि विकेट मिळवली 1. अक्षयने लाजवाब षटक पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. समीकरण 12 मध्ये बनवायच्यात 11 धावा. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय संघ खारबाव संघ, जिथे मात्र भरपूर पिछाडीवरती होता. असं वाटलं होतं सहजरित्याने टार्गेट चेस करतील, परंतु 12 मध्ये 11 अजूनही धावा बनवायच्या आहेत. प्रेशर जरूर थोडासा असणार आहे. ज्यावेळेस बॉल टू रन हे इक्वेशन फलंदाजांच्या समोर असताना आणि एवढी मोठी स्पर्धा ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस तुमच्या फलंदाजांवरती प्रेशर निर्माण होतो. 12 मध्ये 11 धावा. त्याच दरम्यान कुशल मडवीसाठी पारितोषिक आहे. जर षटकार लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जॅक म्हात्रे यांच्या वतीने. हे पारितोषिक कुशल मडवीसाठी असेल. धन्यवाद. बारा मध्ये बनवायच्यात 11 धावा. सोपी मॅच आहे आणि इक्वेशनही सोपं वाटतंय, परंतु खारबाव संघ या खारबाव संघाने मात्र 2 ते 2.5 तासाचा प्रवास केला आणि नवी मुंबई परिसरामध्ये तो दाखल झाला. त्याचं प्रत्युत्तर मात्र समोरच्या टीमला तो नक्कीच देईल. एवढं सहजासहजी तरी हार म्हणणारा संघ हा साईश 11 खारबाव संघ नाहीये. ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला सर्वात तगडा संघ साईश 11 खारबाव. मोठमोठ्या स्पर्धा या साईश 11 खारबाव टीमने आपल्या नावी केलेल्यात. चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर महत्वाचा षटक असणारा नेहल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती 12 बॉल आणि 11 रनची गरज आहे. चंदन तलवार मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती मात्र झेल ड्रॉप झाला कुशल मडवीचा. जर झेल पकडला असता तर आणखीन प्रेशर कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमवरती आपल्याला पाहायला मिळालं असतं. इथून चंदन तलवारची जर विकेट मिळाली ना साईश 11 खारबाव टीमला तर या मॅच मध्ये पुनरागमन करतील. चंदन तलवार जो आहे तो या ओव्हरमध्येच ही मॅच पूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न ते करतील. चला 5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. खारबाव टीम हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे 5 मिनिटांमध्ये. गोलंदाज तयार होतोय निहाल. समोर चंदन तलवार राईट अप ओ द विकेटने निहाल आपल्याला पाहायला मिळेल. 12 मध्ये 11 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल सफल होऊन फाईन लेगच्या रिजनला खेळण्याचा प्रयत्न. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता 11 चेंडू आणि 11 धाव संख्येची गरज आहे. कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ मात्र सिंगल डबलने पुढे जात होता. त्याच्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आले, विकेट्स आलेत आणि आता प्रेशर मध्ये थोडासा दिसतोय. एखादा फटका आला तर प्रेशर रिलीज होईल. चंदन तलवार यांच्या बॅटमधनं एका फटक्याची अपेक्षा जरूर असेल सारसोळे टीमच्या पाठीराख्यांना. 11 मध्ये बनवायच्यात 11. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय निहाल.
यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, एलिव्हेशन मिळाला नाहीये, झेल पकडला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना साईश 11 खारभाऊ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चंदन तलवारची विकेट मिळाली आहे खारभाऊ टीमला आणि पुनरागमन करत असताना या मॅच मध्ये आता इक्वेशन पाहू शकाल. चेंडू झालेत कमी आणि धावा मात्र वाढल्यात. अर्थातच एक चेंडू कमी झालाय. धावांपासून 10 बॉल आणि 11 रनची गरज आहे या मॅच मध्ये. मी म्हटलं होतं चंदन तलवारची जर विकेट मिळाली तर खारभाऊ संघ या मॅच मध्ये पुनरागमन करेल. आणि ज्यावेळेस आम्ही साईश या कॅच साठी ययाती तांडील साहेबांच्या वतीने आपण पारितोषिक दिलं गेलंय. 500 रुपयाचं पारितोषिक या कॅच साठी. खूप चांगला झेल पकडलाय जातं आणि ययाती तांडील हे जे करावेचे भूमिपुत्र आहेत आणि ते मात्र खारभाऊला स्थायिक आहेत. त्यामुळेच आपल्या कर्मभूमीच्या संघाला देखील ते प्रोत्साहन देत असताना ययाती तांडील साहेबांच्या वतीने या कॅचसाठी या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद. नक्कीच ही शाबासकी दिलेली आहे आपल्या खेळाडूंना. 10 मध्ये 11, इक्वेशन 11 मध्ये 11 असताना कॅच पकडली. प्रेशरमध्ये खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकही असेल कारण की चंदन तलवारची विकेट होती. त्यांचा आम्ही उल्लेख सातत्याने करत होतो. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतात. गणेश येतात मैदानाच्या आतमध्ये. 10 मध्ये बनवायच्या 11 धावा. इथून कमबॅक केलं साईश 11 खारभाऊ टीमने. निहालला मिळाली पहिली सफलता, पहिली विकेट त्याला मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी तोही करतोय. 2 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. 1 विकेट मिळवली आहे. राईट अमो द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहताय खूप वेगाने हा चेंडू टाकला गेला होता आणि फलंदाज आपण पाहू शकाल एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. कुशल मडवी यांच्याकडे आता मात्र स्ट्राईक आलेली आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधलं आणखीन एक मोठं नाव जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीम्स आपल्याला पाहायला मिळतं. त्याने मात्र भरपूर वर्ष या नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलाय. कुशल मडवी आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. आता 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमला. कुशल यांच्या बॅटमधनं मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे त्यांच्या पाठीराख्यांना आणि की मॅच अगदी ओपन होईल. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतोय. गॅप मध्ये बॉल आहे. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा तिथे मात्र पळवून काढल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं साईश 11 खारभाऊ टीमच्या क्षेत्ररक्षकाकडनं. 2 धाव पळवून काढल्यात. आता इक्वेशन जर पाहिलं तर बॉल टू रन 8 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज आहे. मॅच होती कुठे आणि कुठे आलेली. इक्वेशन ज्यावेळेस टार्गेट करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले ना तेव्हा सोपं वाटलं. परंतु साईश 11 खारभाऊ हा संघ भिवंडीवरनं का आलाय त्याचं प्रत्युत्तर प्रत्येक नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या प्रेक्षकांना आणि सारसोळे टीमला देतोय. 8 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज निहाल तयार होतात. यावेळेस बॉल मिस केला. डॉट बॉल आलाय. आता 7 मध्ये बनवायच्यात 8 धावा. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना साईश 11 खारभाऊ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे निहालने. 3 धावा खर्च करत 1 विकेट महत्वाची त्यांनी मिळवली आहे तीही चंदन तलवारची. चेक. प्रत्येक विकेटसाठी ययाती तांडेल यांच्या वतीने आपण 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खारभाऊ टीमच्या गोलंदाजांसाठी ययाती तांडेल साहेब यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. वॉट मॅच. काय मॅच रखते मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये बनवायच्या 8. यावेळेस फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. 1 रन कंप्लीट केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पळवून काढल्यात आणि या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचलेली आहे 28 या आकड्यावरती. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 6 धावा. पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ. टार्गेट अगदी सोपं होतं. 12 मध्ये बनवायचं होतं 11 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा शिल्लक ठेवल्यात. गोलंदाज निहालने 6 मध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या 6 धावा. मॅच कोणत्याही बाजूला फिरू शकते. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. साईश 11 खारभाऊ टीम आपल्याला विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. अजून भरपूर सारे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. नेक्स्ट मॅच साठी नेरुळ 11 टीम साईदाम 11 नेरुळ टॉस जिंकला. जो काही निर्णय असेल तर आपण लगेचच घ्यायचा आणि मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरितच उतरायचं. 4 ओव्हरची मॅच असेल. पुढची मॅच आपल्याला 4 ओव्हरची पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच साईदाम 11 नेरुळ त्यांच्या विरुद्धामध्ये वंश 11 सातपाटी अर्थातच पालघर विरुद्ध नवी मुंबई आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. पुढच्या मॅच मध्ये वंश 11 सातपाटी संघ जो पालघर वरनं उपस्थित झाला. चेक.
त्याच दरम्यान पार्थ प्रतिष्ठान घणसोली सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शिवराजजी मडवी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. घणसोली गावातील ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष आणि पार्थ प्रतिष्ठान घणसोलीचे सन्माननीय अध्यक्ष घणसोलीतील युवा समाजसेवक आदरणीय शिवराजजी रतन मडवी साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. चला शेवटच्या ओव्हरमध्ये उमेश थरे आलेले आहेत. गणेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. पहिले 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. चला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत सारसुळे टीमला. चला पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळत 1 रन कंप्लीट झाले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो 1 सिंगल रन. आता 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. उमेश थरे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. साईश 11 खारबाव टीम, या खारबाव टीमचं भवितव्य आता मात्र या उमेश थरेच्या हातामध्ये असणारा. पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल की नाही हे पूर्णपणे या खेळाडूवरती जबाबदारी सोपवली खारबाव टीमच्या प्रत्येक खेळाडूने. राईट मोद विकेट पुन्हा एकदा. यावेळी समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय कुशल मडवी यांच्या बॅटमधनं. मॅच झाली आहे फिनिश. हा सामना जिंकलाय कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमने. हार्ड लक टीम साईश 11 खारबाव टीम. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. परंतु नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती ज्याने अभिराज्य गाजवलाय आणि कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमचा हा जुना जाणता फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधनं आला विनिंग स्ट्रोक आणि सारसोळे टीमने मात्र पहिला विजय प्रस्थापित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ आणि साईश 11 खारबाव संघ. आभार व्यक्त करतोय तुमचं. तुम्ही खासदार चषक 2025 सुरेश म्हात्रे अर्थातच बाळ्या मामा या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत पोहोचवतील या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा मगाशी जो झेल पकडला होता त्यासाठी खारबाव टीमच्या खेळाडूला देखील पारितोषिक आहे. त्यामुळेच त्या खेळाडूने देखील मंचावर या ययाती तांडील साहेबांच्या वतीने हे पारितोषिक ठेवण्यात आलंय. त्यामुळेच या टीमला देखील या खेळाडूला देखील सन्मानित केलं जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच हर्षल मडवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि जॅक म्हात्रे यांच्या वतीने देखील कुशलसाठी पारितोषिक असेल. चला खारबाव टीमचा खेळाडू ज्याने या शेवटच्या ओव्हरमध्ये जो झेल पकडला त्या खेळाडूला देखील ययाती तांडील साहेबांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलंय. आणि जॅक म्हात्रे यांच्या वतीने देखील कुशल मडवीसाठी पारितोषिक. आणि मॅन ऑफ द मॅच हर्षल मडवी प्लीज या. 12 धावा 2 विकेट प्राप्त केलेत. आदरणीय शिवराजजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल. टॉस टीम नेरुळ टीमने जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. खासदार चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. मॅन ऑफ द मॅच हर्षल मडवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि खारबाव टीमचा गोलंदाज नेहल ज्यांनी झेल पकडला. नेहल